अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं मयुरी घोलप या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र अक्कलकोट नगरीत। हा प्रवास आमच्यासाठी फक्त एक ट्रिप नव्हता, तर एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव होता। चला तर या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटकडे जात असताना आमच्या प्रवासात एक विलक्षण अनुभव आला। आमच्या गाडीच्या अगदी समोर स्वामी समर्थांचा फोटो असलेली एक गाडी सतत पुढे जात होती। अक्कलकोटला पोचेपर्यंत ती आमच्या समोरच होती। त्या क्षणी मनात एकच भावना होती, जणू स्वामी स्वतः आम्हाला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन चाललेले आहेत। हा अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण आहे। तर तुम्ही पाहताय आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत आणि शेवटपर्यंत ही गाडी अक्कलकोटला येईपर्यंत आमच्यासोबत आहे। तुम्ही बघू शकता आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केलेला आहे। तर तुम्ही पाहताय अक्कलकोटला आल्यानंतर सगळ्यांना कुतूहल असतं ती स्वामींची मोठी प्रतिमा पाहण्याची। ही माझी दुसरी वेळ होती अक्कलकोटला आणि मी ही प्रतिमा पहिल्यांदाच पाहत होते। इथे आपल्या भारताच्या ज्या गायन कोकिळा आहेत, म्हणजेच आपल्या माननीय श्री लता मंगेशकर दिदी यांनी तिथे जे काही भक्तिभावाने दान केलेलं होतं, तर ते तिथे आहे, रथ आहे स्वामींचा। महाराजांची सुंदर अशी मूर्ती तिथे आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि त्याचनंतर आपल्या स्वामी समर्थांच्या महाराजांच्या दोन मोठ्या उभ्या प्रतिमा तिथे आहेत, ज्याचे खूप सारे व्हिडिओज रील्स आपण सतत सोशल साईटवर पाहत असतो। आणि स्वामींची एक अप्रतिम आणि त्यांना प्रिय असलेली कामधेनू गाय, तिचं देखील प्रतिमा तिथे होती। सगळेच जण स्वामींच्या या प्रतिमासमोर त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ शूट करत होते। आम्हाला देखील बघताना इथे खूप छान वाटलं। आणि इथेच स्वामींचा अन्नछत्र आहे, जिथे जाऊन आपण जे आहे ते अन्नदान करू शकतो। त्यानंतर महाप्रसादाचा लाभ देखील तिथेच घेता येतो। ते सगळं केलं आणि त्यानंतर आम्ही फायनली दर्शनासाठी निघालो आपल्या स्वामींच्या वटवृक्ष मंदिराकडे। तिथील बाहेरील परिसरामध्ये तुम्ही बघताय की स्वामींचे खूप सुंदर फोटो, मूर्त्या, आतमध्ये दर्शनासाठी जाण्याकरता लागणारे पूजेचं सगळं साहित्य, जसं आपल्या स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात, हार, अगरबत्ती, अशी जी ताटं आपण पूजेकरता घेऊन जातो मंदिरामध्ये, ते सगळं तिथे अवेलेबल होतं। आणि त्यानंतर फायनली आम्ही मंदिराकडे निघालो। तुम्ही इथे बघताय हा आहे स्वामींच्या मंदिराकडे जाण्याचं प्रवेशद्वार। अखेर आम्ही श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात पोहोचलो। मंदिराबाहेर भक्तांची मोठी गर्दी दिसत होती। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दर्शनाची ओढ आणि मनात अपार श्रद्धा होती।
गर्दीचं म्हणाल तर गर्दी होतीही आणि नव्हती. म्हणजेच आमचं दर्शन पुढच्या 15 ते 20 मिनटातच झालं. फार काही वेळ नाही लागला आणि तरी देखील वातावरणामध्ये अतिशय शांतता आणि भक्तिमय असं ते वातावरण होतं. स्वामींच्या नामस्मरणात वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि स्वामींचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं आणि सार्थक आयुष्याचं झालं असंच वाटत होतं. खूप छान आमचं दर्शन झालं. खूप मनाला प्रसन्न वाटलं. आम्ही सगळ्यांनी खूप तिकडे फोटो काढले. तर तुम्ही बघताय हाच आहे तो वटवृक्ष ज्याच्या छायेखाली बसून स्वामींनी त्यांच्या भक्तांना अनेक लीला दाखवल्या. हा पवित्र वटवृक्ष अनेक भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. आम्हीही इथे लाल धागा बांधून स्वामींच्या चरणी आमची प्रार्थना अर्पण केली. ह्या वटवृक्षाखाली स्वामींनी जवळजवळ 21 ते 22 वर्ष वास्तव्य केलं होतं. मंदिरात रुद्राक्षांनी साकारलेली स्वामी समर्थांची सुंदर प्रतिमा पाहून मन भारावून गेलं. इतकं अप्रतिम काम प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या विश्रांतीची जागा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. ती जागा पाहताना मनात खूप शांतता आणि आदराची भावना निर्माण झाली. आता तुम्हाला पुढे तीच स्वामींची विश्रांतीची जागा ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यावेळी मंदिरात सुंदर भजन सुरू होतं. त्या सुरेल स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. काही क्षण आम्ही फक्त त्या आनंदात हरवून गेलो होतो. मंदिरात भक्तांसाठी दक्षिणा अर्पण करण्याची ही सुंदर व्यवस्था आहे. आम्हीही स्वामींच्या चरणी आमच्या श्रद्धेनुसार दक्षिणा अर्पण केले. तुम्हीही इथे आलात तर तुमच्या श्रद्धेनुसार नक्कीच दक्षिणा अर्पण करा. त्यानंतर मी आणि आई काही वेळ तिथेच बसलो. मंदिर परिसरामध्येच बसून आम्ही स्वामींचं नामस्मरण केलं. त्या काही मिनटामध्ये मनाला जी शांतता मिळाली ती शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे. तिथून पाय काढता होत नव्हता. तिथून येऊच नये पुन्हा परत असंच वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. दर्शनानंतर मंदिराबाहेरचा परिसरही पाहिला. तिथे पूजेचं साहित्य, अत्तर, स्वामींची पुस्तकं आणि स्वामींच्या सुंदर मूर्ती उपलब्ध आहेत. तर तिथे तुम्हाला स्वामींच्या पूजेच्या रिलेटेड अशा बऱ्याच वस्तू मिळतील. विविध ग्रंथ मिळतील. स्वामींचे फोटो तुम्हाला तिथे मिळतील आणि पितळेच्या स्वामींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या वेगवेगळ्या विविध आकारामध्ये संपूर्ण अखंड मूर्त्या तिथे ॲवेलेबल आहेत. त्याच्यानंतर गजलक्ष्मी, शिवलिंग, श्रीकृष्णाची मूर्ती आणि अशा बरेच विविध देवी देवतांच्या मूर्त्या तिथे अवेलेबल आहेत. आणि मुख्य आकर्षण म्हणजे स्वामींच्या पूजेकरता लागणारं सगळंच साहित्य मंदिरामध्ये उपलब्ध आहे. मंदिरा म्हणजेच आपण बाहेर येतो ना तर त्यांच्या आतल्या भागामध्ये ह्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत. आणि अगदीच त्याप्रमाणे आपण थोडंसं बाहेर आलो की विविध फायबरच्या मूर्त्या किंवा विविध मटेरियलमध्ये घडवलेल्या स्वामींच्या मूर्त्या तिथे आहेत. आणि माझी जी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ आहे स्वामींची वस्त्र अलंकार पूजेची, त्यावर मला बरेच कमेंट आले होते की स्वामींची जी माझी मूर्ती आहे ती मी कुठून घेतलेली आहे.
तर मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की ती वटवृक्ष मंदिराच्या बाहेरील परिसरामधून मी ती स्वामींची मूर्ती घेतलेली आहे. तर ते दुकान म्हणजे मी नक्की आता सांगू शकत नाही, कारण ते 3 वर्षापूर्वीचं आहे. पण तिथे बाहेर बरीचशी दुकानं आहेत आणि ती मूर्ती आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही जवळजवळ 3 तास त्याच परिसरात फिरत होतो आणि त्यानंतर आम्हाला ती मूर्ती मिळाली. तर तुम्हीही तिथल्या दुकानांमध्ये तुम्हाला हवी असलेली स्वामींची उंचीच्या प्रमाणे कोणत्याही मेटलमध्ये असलेली किंवा मटेरियलमधली हवी असलेली मूर्ती तिथे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. आम्हाला पुन्हा मुंबईला यायचं होतं. संध्याकाळ झाली होती. जाता येताना दोन्ही वेळेस आणि बाहेरचा जो निसर्ग आहे तो अतिशय सुंदर भासत होता. जाताना संध्याकाळी सनसेट आम्हाला दिसला, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. सोलापूर रेल्वे स्टेशनवरून आम्हाला मुंबईला परत येण्याची आमची ट्रेन होती. अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या कृपेने आमचा अक्कलकोटचा प्रवास अतिशय सुंदर आणि समाधानकारक झाला. मन भरून आलं आणि अनेक सुंदर आठवणी सोबत घेऊन आम्ही सोलापूर रेल्वे स्टेशनकडे रवाना झालो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. त्याचसोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझ्या मयुरी घोलप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.